इंटिग्रेशन फ्रॉम 0 to a 1 upon x plus under root of a square minus x square. डिफरन्शिएशन चॅप्टर ज्यावेळी आपण पाहिलं ना त्यावेळी पण आपण काय पाहिलं होतं की ज्यावेळी अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर असं दिसत स्टँडर्ड सबस्टिट्यूशनचा विचार करत होतो आपण बरोबर. मग ज्यावेळी मी ह्याच्याकडे पाहतो ना मला असं वाटतं पुट एक्स इज इक्वल्स टू ए कॉस थिटा किंवा ए साइन थिटा. समजा मी पुट केला एक्स इज इक्वल्स टू ए कॉस थिटा ए साइन थिटा पण पुट करू शकलो असतो. देन तुमचा डीएक्स काय बनेल सांगा बरं. ए इंटू मायनस साइन थिटा डी थिटा. हा बरं याने काय ए साइन थिटा जर पुट केलं तर डीएक्स बनेल ए कॉस थिटा डी थिटा बरोबर ना. साइन थिटाचं डेरिव्हेटिव्ह अरे कॉस जर एक्स इज इक्वल्स टू ए कॉस थिटा पुट केल्यामुळे निगेटिव्ह साइनचा इंट्रोडक्शन होत होतं अँड दॅट विल बी म्हणजे अजून कॉम्प्लिकेशन मध्ये जाण्यापेक्षा आपण ए साइन थिटा पुट केलं एक्स इज इक्वल्स टू ए साइन थिटा डीएक्स काय बनला ए कॉस थिटा डी थिटा. पण तुम्ही डेफिनेट इंटिग्रल इव्हॅल्युएट करताय त्याच्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल वेन अँड देन करावं लागेल. म्हणजे एक्स इज इक्वल्स टू 0 असताना हा टी काय असेल सांगा बरं किंवा थिटा काय असेल थिटा बिकॉज यू आर चेंजिंग युअर इंटिग्रल फ्रॉम व्हेरिएबल एक्स टू व्हेरिएबल थिटा मध्ये तुम्ही चेंज करताय बरोबर ना. मग तुम्ही असं म्हणताय की येस फ्रॉम दिस वी कॅन से दॅट साइन थिटा इज इक्वल्स टू एक्स बाय ए अँड फ्रॉम दिस थिटा इज इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ एक्स बाय ए. So when x is 0, theta is equal to sin inverse of 0, that is theta is also 0. समझ में आ रहा है समझते अरे x is equals to a, this implies theta is equals to sin inverse of a by a, that is 1. So sin inverse of 1 is pi by 2. So the same integral is now converted into this integral. Integral I is equals to integral from 0 to pi by 2. dx is replaced by a cos theta d theta. And x is what? X is a sin theta plus what is under root of a square plus x square. That is under root of a square plus x square. Here it will become a square minus a square sin square theta बरोबर. मग a square बाहेर काढला तर that will be a and under root of 1 minus sin square theta is cos square theta, so a cos theta. मग तुम्ही इथं काय लिहाल a cos theta. मग तुम्ही काय केलं न्यूमरेटर मधून a कॉमन काढला डिनॉमिनेटर मधून a कॉमन काढला and then that a is get cancelled बरोबर. So now your integral I is this. Integral I is equals to integration from 0 to pi by 2 cos theta upon sin theta plus cos theta d theta. Then property वापरा कारण cos ला sin sin ला cos मध्ये केलं तर तुम्हाला दुसरा I मिळेल ज्याचा न्यूमरेटर sin theta असेल पण डिनॉमिनेटर मात्र सेम असेल. मग I plus I करता आणि तुम्हाला माहिती नेक्स्ट प्रोसिजर. So using this property 0 to integration from 0 to a f of x dx is equals to integration from 0 to a f of a minus x dx. By this property we can write I is equals to integral of 0 to pi by 2 cos pi by 2 minus theta upon sin pi by 2 minus theta plus cos pi by 2 minus theta d theta. Okay, so that will be, so the same I is equals to integration from 0 to pi by 2 sin theta upon cos theta plus sin theta, cos theta plus sin theta d theta. Okay, आता या इक्वेशनला इक्वेशन 1 म्हणा या इक्वेशनला इक्वेशन 2 म्हणा and add 1 and 2 as limits are same we can add them, as denominator are same numerator are to be added directly. So after addition 1 plus 2 gives you 1 plus 2 gives you
2i is equals to integration from 0 to pi by 2 sin theta plus cos theta upon sin theta plus cos theta d theta. So 2i is equals to integral from 0 to pi by 2 d theta. So that is pi by I is equals to pi by 4. बरोबर का? I काय तुमचा pi by 4. समजताय आहे का बरोबर? ओके. I is equals to pi by 4. It must be correct. Next question. Let us call that integral as I is equals to integration from 0 to pi by 2 log of mod tan x, we must say. But त्यांनी जर tan x म्हटले तर काही हरकत नाही, because from 0 to pi by 2 tan x is positive into dx. आता काय कराल तुम्ही? काय वाटतं बरं, काय करावं? काय करावं? sin x upon cos x लिहावं. बट बाय tan x ला t पुट केलं तर sec square x dx कुठे आहे? नाहीये. सो आय थिंक 0 to a प्रॉपर्टी यूज करू शकतो ना. अरे प्रॉपर्टी शिकलोय कशाला, यूज तर करायचं ना आपल्याला. 0 to a f of x dx वाली प्रॉपर्टी यूज करू शकतो. ही वाली प्रॉपर्टी, इंटिग्रल फ्रॉम 0 to a f of x dx is equals to integration from 0 to a f of a minus x dx. बरोबर का? आणि मग hence I is equals to integration from 0 to pi by 2 log of tan pi by 2 minus x dx असं बनेल. आता tan pi by 2 minus theta is cot theta, complementary trigonometric ratio. So integration from 0 to pi by 2 log of cot x. आता जी गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केली नाही, बिकॉज यू आर लर्निंग दिस प्रॉब्लेम फर्स्ट टाइम, दॅट आय हॅव ऑब्झर्व की ह्याला 1 म्हणा आणि ह्याला 2 म्हणा, दोघांना जर ऍड केलं तर लॉगॅरिथम मधल्या गोष्टी मल्टिप्लिकेशन मध्ये जातील आणि इंटिग्रलचा आन्सर येईल 0. मग 1 plus 2 समजा मी केलं, सो दॅट विल बी I plus I is equals to integration from 0 to pi by 2 log of, limits are same, we can add integrands. इंटिग्रँडला आपण ऍड करू शकतो कारण लिमिट सेम आहे. log of tan x plus log of cot x dx. So 2i is equals to integration from 0 to pi by 2 log of, आता लॉगॅरिथम जर ऍडिशन मध्ये असेल इंडिव्हिज्युअल लॉग, सो इफ यू टेक इंडिव्हिज्युअली त्याला जर आपण कॉमन कन्सिडर केलं, ओके, देन इट विल बी log tan x into cot x. But you know tan x into cot x is 1 because cot x is 1 upon tan x and that will be 1. बरोबर? So log 1 is 0. So and 2i is equals to 0. So I is equals to 0 is the only answer. कळतंय का? आपण या प्रॉब्लेम्स मध्ये आता इथून पुढे प्रॉपर्टी कशी वापरायची हे पाहणार आहे. ठीक आहे ना? मग नेक्स्ट प्रॉब्लेम, integration from 0 to 1 log of 1 by x minus 1 dx. आता मला जेवढे येतं ते मी करण्याचा ट्राय करणार आहे. मी काय करेल, ज्यावेळी मी असा प्रॉब्लेम पाहतो मी म्हणेल अरे हा 1 by x असा सेपरेटली का दिलाय, मल्टिप्लाय करून टाका ना लगेच, म्हणजे एलसीएम घ्या. सो हेन्स दिस विल बी इंटिग्रल फ्रॉम 0 to 1 log of 1 minus x upon x dx. ओके, नाव आता पुन्हा जर प्रॉपर्टी वापरली तर
मला असं वाटतं पुन्हा जर प्रॉपर्टी वापरली तरी याचं इंटिग्रेशनचा आन्सर 0 बनून जाईल. मी 2 स्टेप पुढचा विचार करतोय. का? पुन्हा जर ही प्रॉपर्टी वापरली, सिन्स इंटिग्रेशन फ्रॉम 0 to a f of x dx is equals to integration from 0 to a f of a minus x dx. So that will be integration from 0 to 1 log of 1 minus, जिथे x दिसतोय तिथे तुम्ही काय टाकणार? a minus x, म्हणजे 1 minus x टाकणार. जिथे x दिसतोय तिथे तुम्ही काय टाकणार? and dx. आणि काय होते माहिती का आता? plus 1 minus 1 get cancelled, minus minus plus होता है, and that is your I. Okay, this is also your I, and that in this case your I is integration from 0 to 1 log of x minus of minus x na upon 1 minus x dx. Let us call this as 2. Let us call this as 1. This is also I. So adding 1 and 2, they are reciprocals of each other. We know that answer of the logarithm must be 0. बरोबर? Adding 1 and 2. 1 plus 2. So I is equals to, काय बनेल तुमचा? I plus I is equals to इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1 इंटिग्रँड हे ऍड होतील कारण लिमिट्स ऑफ इंटिग्रेशन सेम आहेत. बरोबर? म्हणजे काय होईल? लॉग ऑफ 1 minus x upon x plus log of x upon 1 minus x dx. If you use the property of logarithm, जर तुम्ही property of logarithm वापराल, so you will get 2i is equals to integral from 0 to 1 log of 1 minus x upon x into x upon 1 minus x dx. This will completely become 1, x get cancelled, 1 minus x get cancelled, and this will become 1. 0 नका म्हणू हा, 1 होईल. Log 1 is 0, so 2i is equals to integration from 0 to 1 0 dx, and that is 0, so I is equals to 0. Integration of this is also 0. कळतंय सगळ्यांना? Next. हा क्वेश्चन पाहता. काय करायचंय? I is equals to integral from 0 to pi by 2. प्रॉपर्टी वापरा डायरेक्ट असं मला वाटतंय. प्रॉपर्टी जर वापरली तर पाय बाय 2 मायनस एक्स. कोणती प्रॉपर्टी वापरतोय? तीच. अरे 3-4 क्वेश्चन झाले आपण तीच प्रॉपर्टी वापरतोय. इंटिग्रेशन फ्रॉम 0 to a f of x dx is equals to integration from 0 to a f of a minus x dx. So this will be, आता आपण ही प्रॉपर्टी वापरतोय ना, तर साइन पाय बाय 2 pi by 2 minus x minus cos pi by 2 minus x upon 1 plus sin pi by 2 minus x into cos pi by 2 minus x dx. काय होतंय अशाने? I तुमचा काय बनतोय पहा, याला पण तुम्ही आयच म्हणलाय. What is your I? Now your I will become 0 to pi by 2, integral from 0 to pi by 2 cos x minus sin x upon 1 plus sin x into means cos x into sin x, cos x into sin x dx. Let us call this as 1, let us call this as 2 and add 1 and 2. हे का करतोय? I ची व्हॅल्यू काढण्यासाठी. बरोबर आहे? मग तुम्ही 1 plus 2 जर केलं, so you will get I is equals to integral from 0 to pi by 2 as
अप्पर अँड लोअर लिमिट्स आर सेम. लोअर अप्पर लिमिट सेम आहे, इंटिग्रँड ऍडिशन होईल इंटिग्रँड आणि दोघांचे डिनॉमिनेटर पण सेम आहे पहा. बरोबर ना, आहे ना सेम. मग डायरेक्टली न्यूमरेटर ऍड होईल म्हणजे sin x मायनस cos x प्लस cos x मायनस sin x अपॉन 1 प्लस इथं i प्लस i होईल ना, 2i होईल, 2i. वन प्लस कॉस एक्स इंटू साइन एक्स किंवा साइन एक्स इंटू कॉस एक्स डीएक्स. बट काय झालं माहितीये, याला हे कॅन्सल, साइन एक्स ला मायनस साइन एक्स कॅन्सल, कॉस एक्स ला मायनस कॉस एक्स कॅन्सल, आय इज इक्वल्स टू 0. पहा बरं याचा आन्सर 0 आहे का, चेक करा एकदा. 2i इज इक्वल्स टू 0, आय इज इक्वल्स टू 0. किती क्वेश्चनचा आन्सर 0 आलाय आतापर्यंत? 1 2. पहिल्याचं काय आलं होतं, पाय बाय. आता हा क्वेश्चन, त्याला म्हणा आय इज इक्वल्स टू, इथं पण तीच प्रॉपर्टी वापरावी असं मला वाटतं. 0 to 3 एक्स स्क्वेअर इंटू 3 मायनस एक्स ची पॉवर 5/2. आणि तीच प्रॉपर्टी का वापरायची माहितीये का? 3 मायनस एक्स ची पॉवर 5/2 तुम्ही सांगू शकता का मला? नाही सांगू शकत. हा बायनॉमियल थिअरम वापराल आणि मला फ्रॅक्शनल पार्ट म्हणजे त्याचं मला तुम्ही एक्सपान्शन सांगाल, बट दॅट विल बी इन्फानाइट एक्सपान्शन, इन्फानाइट सिरीज मिळेल. अरे एनी बायनॉमियल रेस टू दी पॉवर फ्रॅक्शनल पार्ट और निगेटिव्ह जर असेल किंवा फ्रॅक्शनल पार्ट असेल किंवा फ्रॅक्शन असेल, हा, देन दॅट इन्फानाइट सिरीज वी गेट. बरोबर बरोबर ना. सो आता मग टू गेट रीड ऑफ दॅट वी विल यूज प्रॉपर्टी. कोणती प्रॉपर्टी सांगा बरं मला, सांगा. 3 मायनस एक्स ची पॉवर 5/2 आम्ही या क्षणाला काढू शकत होतो का? आपण नाही काढू शकत. बट तुम्ही ही जर प्रॉपर्टी वापरली ना, तर या टर्म पासून तुम्हाला सुटका मिळतीये. का बरं? कारण इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू a एफ ऑफ एक्स डीएक्स ला तुम्ही असं लिहू शकता, ही वाली प्रॉपर्टी वापरून, इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ ए मायनस एक्स डीएक्स. आणि आता पहा, तुमचं जे आय आहे, इंटिग्रल आय, आता हे याच्यामध्ये कन्वर्ट होणार आहे. एक्सच्या जागी तुम्ही टाकणार आहे 3 मायनस एक्स, कारण ए मायनस एक्स, 3 मायनस एक्स इंटू, आणि इथं जे होतं ना एक्स, इथं जो एक्स होता तिथं तुम्ही 3 मायनस एक्स ची पॉवर 5/2 एक्स टाकलाय आणि डीएक्स. आता काय झालंय, 3 ला 3 कॅन्सल झालाय, मायनस ऑफ मायनस एक्स दॅट इज प्लस एक्स. सो युअर आय in this case is converted into integral from 0 to 3 minus x into x raised to the power 5/2 dx. ओके, कळतंय का? I is equals to इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 3. आता x ची पॉवर 5/2 तुम्ही आतमध्ये मल्टिप्लाय करू शकता, म्हणजे तुम्ही याच्यापासून तुम्हाला सुटका मिळाली का इथं प्रॉपर्टी वापरून? नाहीतर कधी याचं इंटिग्रेशन काढू शकले असते का तुम्ही? मला सांगा, त्याचं इंडेफिनाइट इंटिग्रेशन काढू शकले असते का तुम्ही? इंडेफिनाइट नसते काढू शकले. बरोबर. मग म्हणून मी काय म्हणतोय, 0 to 3 प्रॉपर्टी वापरली तर 3 इंटू हा काय बनेल, एक्स ची पॉवर 5/2. आणि अरे एक्स आहे का, एक्स स्क्वेअर आहे, म्हणजे इथे याचा लागेल स्क्वेअर, याचा पण स्क्वेअर. म्हणजे तुम्हाला इथं असं काय करावं लागेल, स्क्वेअर करावं लागेल. दॅट इज 3 चा स्क्वेअर 9 प्लस एक्स चा स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस 6x. बरोबर ना. अरे 3 मायनस एक्स चा होल स्क्वेअर, 9 प्लस एक्स स्क्वेअर मायनस 6x इंटू एक्स ची पॉवर 5/2 dx. बरोबर ना. So that will be integral from 0 to 3 9x ची पॉवर 5/2 प्लस x ची पॉवर 5/2 प्लस 2, 2 प्लस 5/2 काढा बरं, 2 प्लस 5/2 9/2. एलसीएम घ्या, 9/2, x ची पॉवर 9/2 मायनस 6 इंटू 1 प्लस 5/2 3.5, 7/2 आलं पाहिजे, 7/2 x ची पॉवर 7/2. And we have to find the integration of this. Indefinite integration we know.
डेफिनाइट वी कॅन फाइंड आउट बाय इव्हॅल्युएटिंग द लिमिट इन इनडेफिनाइट इंटिग्रेशन वाला एक्सप्रेशन. बरोबर. आता मला सांगा 9x², 9x ची पॉवर 5/2 चा इंटिग्रेशन 9x ची पॉवर 5/2 प्लस 1 म्हणजे 5/2 प्लस 1 जर केलं तुम्ही तर दॅट इज 7/2 म्हणजे इथे x ची पॉवर 7/2 अपॉन 7/2 प्लस 9/2 प्लस 1 केलं तर 11/2 म्हणजे x ची पॉवर 11/2 अपॉन 11/2 आणि -6 इंटू x ची पॉवर 9/2 अपॉन 9/2 फ्रॉम 0 to 3. आता मला सांगा तुम्ही अप्पर लिमिट इव्हॅल्युएट केलं म्हणजेच तुम्ही दोन्ही लिमिट इव्हॅल्युएट करून आन्सर काढलं असं का मी म्हणतोय, कारण 0 ज्यावेळी तिन्ही ठिकाणी जाईल ना त्यावेळी झिरोज बनणार आहे, त्याच्यामुळे मी फक्त अप्पर लिमिट इव्हॅल्युएट करणार आहे. कळतंय ना? सो दॅट इज 9 इंटू 3⁻⁷ upon 7/2 plus 3⁻11/2 upon 11/2 minus 6 into 3⁻⁹ upon 9/2. आता तुम्ही काही गोष्टी कॉमन काढू शकता. हा डिनॉमिनेटरचा 1/2 तुम्ही कॉमन काढू शकता आणि 3 ची पॉवर 7/2 ला पण कॉमन काढू शकता. बरोबर का? and it depends upon the need of the answer. 1/2 नाही 7/2 ला कॉमन काढू शकतो ना. 3 ची पॉवर 7/2 3 ची पॉवर 7/2 समजा कॉमन काढला 3 ची पॉवर 7/2 आणि खाली डिनॉमिनेटर मधून 1/2 कॉमन काढला तर आतमध्ये काय राहील 9/7 प्लस इथं काय राहील 3 ची पॉवर 7 म्हणजे 11/2 minus 7/2 4/2 म्हणजे 2 म्हणजे इथं राहील 3 ची पॉवर 2 upon 11 प्लस 9/2 आणि 7/2 9/2 minus 7/2 2/2 म्हणजे 1 म्हणजे इथं 3/9 दॅट इज द फायनल आन्सर. इकडे मायनस. मग हे करू शकता तुम्ही. आन्सर काय दिलंय? आन्सर असं खूप सिम्प्लिफाईड दिलंय का? सिम्प्लिफाईड आन्सर आहे का? इथपर्यंतच गेलेले ते वी कॅन प्रोसीड अवर सेल्फ बट स्टील तुम्ही सांगा आन्सर काय? मग हे काढू शकता तुम्ही. काढा तुम्ही. येते का पहा. हे काय बनणार आहे पहा. 2 into 3⁻⁷ अपॉन एलसीएम जर घेतला तर 77 into 9 हा एलसीएम असेल सगळ्यांचा. कळतंय का तुम्हाला? 77 अपॉन 77 into 9 इज एलसीएम. मग ह्या 9 ला कशाची कमी? 11 ची. मग 9 into 11. 3 ला कशाची कमी म्हणजे 9 ला कशाची, ह्याला कशाची कमी आहे? 9 ची आणि 7 ची. याला 11 ची आणि 9 ची कमी होती. 11 into 9 ने मल्टिप्लाय केलं. याला कशाची कमी आहे? 9 आणि 7 ची म्हणजे 9 into 7. कळतंय का एलसीएम कसा घ्यायचा? हे काम तुम्ही करा बरं. सांगा बरं आन्सर हेच येते का? एलसीएम घ्या चला. I am not interested in calculation because we used to have the calculators in our engineering exams. काय? हा पण कॅल्क्युलेटरच करतोय का? काय नाही होणार कॅल्क्युलेटरवर फ्रॅक्शन. 9 into 11 into 9 plus 9 into 7 into 9 minus 3 into 7 into 11. काढा बरे.
3 ला पण कोणत्या 3 ला? हा सगळं जमल. फायनल आन्सर काय दिले त्यांनी? मग 3/7/2 ला 3/7/2 च राहू द्या ना. इलेव्हन इंटू 81 सांगा काय आहे. ह्याचा आन्सर सांगा. ह्याचं सांगा. 81 इंटू 11. 895. 891. ह्याचं सांगा. ह्याचं किती? काय? 5, 6, 7. आणि ह्याचं सांगा. 231. अरे हे बरंच मोठं जाते काय. मी तुम्हाला सांगतो बरोबर आहे की नाही. आपण 9 इंटू 7/2 आपण 7/2 -6 इंटू 9/2 आपण 9/2 x ची पॉवर 11. ओके, वी आर करेक्ट. आता हे कॅल्क्युलेशन तुम्ही करा. एलसीएम घ्यायचा आहे ना. 7, 9 आणि 11. काढा आन्सर काढा पटकन. हेच आन्सर आहे आणि हेच करून येणार आहे हे पण आन्सर. पण तुम्ही आन्सर काढा. कॅल्क्युलेशन एफर्ट्स घ्या जरा पटकन. आणि तुम्ही एक गोष्ट पण करू शकले असता. काय? इथं ना हा जो 1/2 आहे हा बाहेर काढण्यापेक्षा वर मल्टिप्लाय करू शकले असता. बाहेर काढला ती काही चुकी नाहीये. बट कॅल्क्युलेशन एफर्ट्स तुम्ही घेतले पाहिजे, मी नाही. 18/7 इंटू 3⁻⁷ असं लिहिलं मी याला. प्लस याला लिहिलं 2/11 3⁻⁷ इंटू 3⁻². बरोबर. कारण 7/2 प्लस 2 इज 11/2. प्लस ह्याला लिहिलं 6 इंटू 12/9 इंटू 3⁻⁷ इंटू 3. आणि हे जर व्यवस्थित तुम्ही पाहिलं 3 3 जा 9 3 4 जा 12. आणि इथून तुम्ही असं म्हणाल की तुम्ही काय करा 3 ची पॉवर 7/2 ला कॉमन काढा. आतमध्ये काय येईल 18/7 प्लस नाही इथे मायनस साइन विसरू नका. मायनस साइन इथे येते. प्लस हा 9 टू द 18/11 बरोबर ना. 3 चा स्क्वेअर 9 टू द 18/11 अँड प्लस 4 आता -4. आता प्लसचं साइन करा. आता 77 एलसीएम घ्या आणि काढा. 18 इंटू 11 प्लस 18 इंटू 7. काढा पटकन काढा तुम्ही. चला
18 चा स्क्वेअर 324 आणि मायनस 77 into 4 308 324 minus 308 16. So answer will be 16 by 77. 16 by 77. रफ वर्क रफनेस केलं मी, पेन्सिलने करतो ना आपण रफ वर्क. 16 by 77, 3 raised to the power 7 by 2 is the answer. It depends on the option. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये ऑप्शन वर डिपेंड करतं. अदरवाइज तुम्ही जर बोर्ड एक्झाम साठी करताय तर इथपर्यंत गेलं इट इज एनफ. बट स्टील तुम्हाला असं वाटलं नाही 100 पैकी 100 मार्क ज्याला पडतायत त्याचा एखादा मार्क इथं काटू शकतात. ठीक आहे ना. मग आता नेक्स्ट क्वेश्चन झालं का तुमचं ते. आता हा जो फंक्शन आहे इथं हे जे इंटिग्रेशन आहे ह्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर -3 to 3. मग ही वाली प्रॉपर्टी माहिती तुम्हाला -a to a integration from -a to a f of x dx can have two answers. One is 2 times integral from 0 to a f of x dx and another is 0. हे कधी ज्यावेळी इवन फंक्शन, हे कधी ज्यावेळी ऑड फंक्शन. बट सी हे जे फंक्शन दिलंय f of x त्याला म्हणा f of x is equals to x cube upon 9 minus x square. check whether this is even or odd. इवन आहे की ऑड आहे हे चेक करू किंवा दोन्ही पण नाही. मग तुम्ही त्याच्यासाठी काय चेक केलं f of -x. so f of -x is -x cube upon 9 minus x square. so that will be minus of x cube upon 9 minus x square. so from that we get this is negative of x cube upon 9 minus x square. that is this is negative of f of x. so f of minus x is negative of f of x. that is f of x is odd function. Hence integration of this is equals to 0. याचा इंटिग्रेशन काय आलं 0 आलं. बरोबर. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. आता हा तुम्ही सॉल्व करणार. तुम्हाला क्लास वर्क देतो आता लगेच. हा 7वा सॉल्व करा. 7वा क्वेश्चन, 7th क्वेश्चन. कशाचं 6व्याचं चुकीचं आहे. 0 यायला पाहिजे. 0 येते. Answer given in textbook is 8 by 21. However, as per our calculation, answer is 0. Okay. आता याचं काढा. आधी चेक करा फंक्शन कसं इवन आहे का ऑड आहे. दिस इज युअर क्लास वर्क. यू हॅव टू सॉल्व राईट नाउ. इवन का ऑड हे कधी चेक करता ज्यावेळी तुमचं लिमिट ऑफ इंटिग्रेशन आर निगेटिव्ह ऑफ इच अदर. -a to a जर जात असेल तर. ठीक आहे.